विधानसभा निवडणुकांसाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय। विदर्भात 4 दिवस तळ ठोकून विधानसभेत यश मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे, तर मराठवाड्यातल्या भाजप आमदारांची बैठकही मुंबईत होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 4 दिवसांपासून विदर्भात तळ ठोकून होते। अमरावती, सावनेर असे दौरे करतानाच भाजपाचे विधानसभेसाठी मोर्चे बांधणी या काळात फडणवीसांनी केल्याचं सांगण्यात येत आहे। विदर्भातील आमदारांची बैठक सुद्धा नागपूरमध्ये फडणवीसांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडली। या बैठकीत लोकसभेतल्या कामगिरीवर मात करत विधानसभेतल्या रणनीती संदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे। मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे, त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्यासोबत निवडणुकीच्या दृष्टीने काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा फीडबॅक घेतो। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, वनमंत्री मुनगंटीवार यांच्यासह या बैठकीत विदर्भातील सगळेच आमदार आणि नेते उपस्थित होते। विदर्भात 2014 आणि 19च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास भाजपाची पिछेहाट झालेली दिसते। विदर्भातील भाजपची कामगिरी विधानसभा निवडणूक 2014 मध्ये एकूण जागा होत्या 60 आणि विजयी जागा 44। 2019 मध्ये एकूण जागा होत्या 60, विजयी जागा 29। लोकसभा निवडणुकीत विदर्भातील 7 जागांपैकी 5 जागा भाजपला गमवाव्या लागल्या। अशा परिस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चे बांधणी करण्यात येते। विदर्भातील 62 जागांपैकी विधानसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले 4 दिवस विदर्भात तळ ठोकून होते। या दरम्यान फडणवीस यांनी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि अमरावती येथील कार्यकारिणीची बैठक घेतली। यासोबतच मानकापूर येथील क्रीडा संकुल आणि दक्षिण नागपुरातील उड्डाणपुलाचं भूमिपूजनही केलं। त्यासोबतच दक्षिण पश्चिम या त्यांच्या मतदारसंघातील झोपडपट्टीवासियांच्या मालकी हक्कांचं पट्टेवाटपही केलं। याशिवाय रविवारी रात्री विदर्भातील सर्व आमदारांची शासकीय निवासस्थान देवगिरी येथे बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या। महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही केवळ 3 पक्षाशी नव्हती, तर या 3 पक्षासोबत एक चौथा पक्ष होता आणि तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह। खोटं बोल पण रेटून बोल, रोज खोटं बोलायचं, रोज खोटं सांगायचं आणि रोज खोटं बोललं की थोडं थोडं लोकांना ते खरं वाटायला लागतं। आणि इतके निर्लज्ज लोक आहे, सकाळ दुपार संध्याकाळ इतके खोटे बोलले, आजही बोलतायत। मला तर असं वाटतं की यांना सकाळचा नाश्ताही खोटं बोलल्याशिवाय जात नाही, रात्रीचं जेवणही खोटं बोलल्याशिवाय राहत नाही। कामं आपण खूप करतो, निर्णय आपले चांगले आहेत, जरा त्या निर्णयांना ओनरशिप द्या। आत्मविश्वासाने आपले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा। आत्मविश्वासाने लोकांना सांगा, हो आम्ही हे केलंय, आम्हीच हे करू शकतो, आमचीच ताकद आहे, आम्हीच करून दाखवलेलं आहे। मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, हे जे 0.3%चा फरक आहे ऑलरेडी आपण पार केलाय। आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या। मी तुम्हाला सांगतो, पुन्हा याच सावनेरात मी विधानसभेच्या निवडणुकीनंतर येईल। मी तुम्हाला सांगतो, या विधानसभेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे। विदर्भासोबतच मराठवाड्यामध्ये सुद्धा विधानसभेतील कामगिरीसाठी फडणवीसांनी पुढाकार घेतल्याचं दिसतंय। विदर्भानंतर देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या राजकीय स्थितीचाही आढावा घेत आहेत। मराठवाड्यातील आमदारांची बैठक यासाठी सागर बंगल्यावर आयोजित केली। मराठवाड्यातील बदलती राजकीय समीकरणं, आरक्षण प्रश्नांमुळे निर्माण झालेली सामाजिक आणि राजकीय अस्थिरता यावर सुद्धा चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगण्यात येत आहे। मराठवाड्यातील भाजपची कामगिरी विधानसभा निवडणूक 2014 मध्ये एकूण जागा होत्या 48, विजयी जागा 15। 2019 मध्ये एकूण जागा होत्या 48 आणि विजयी जागा 17। लोकसभा निवडणुकीमध्ये बीड, लातूर, जालना, नांदेड या 4 लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता। मात्र विधानसभेला मराठवाड्यात विजय मिळावा यासाठी आता भाजपकडून प्रयत्न होताना दिसतायत। लोकसभेप्रमाणेच यावेळच्या विधानसभा चुरशीच्या होणार आहेत। महायुती विरुद्ध मविया या संघर्षात विदर्भ आणि मराठवाडा सुद्धा निर्णायक ठरेल।
त्यामुळे या दोन विभागात कामगिरी सुधारण्यासाठी थेट फडणवीसच मैदानात उतरले. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.